गुरुकुलम येथे शिवकालीन शस्त्रशास्त्रांचं प्रशिक्षण आजही इथे तुम्हाला मिळू शकतं। या गुरुकुलमचे सर्वाच लखन जाधव गुरुजी आज आपल्यासोबत आहेत। गुरुजी, आपलं मनपूर्वक स्वागत। आज तुमच्याच साक्षीने इतकी सुंदर आरती झालेली आहे, पूजा झालेली आहे। या प्रसन्न वातावरणात आता आम्हाला तुमच्याकडूनच या गुरुकुलम विषयी जाणून घ्यायला आवडेल। सव्यसाची गुरुकुलम मध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत आहे। धन्यवाद। आणि आज आपण हा अतिशय आगळा वेगळा सोहळा आणि इतकं मंगलमय वातावरणामध्ये साजरा करू शकतोय, त्याचं एकमेव कारणच आहेत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय। आज त्यांचा जन्म झाला नसता तर कदाचित हा सोहळा करण्याचं भाग्यही आपल्या नशिबाला लाभलं नसतं। आणि खरंच आज त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या ह्या सव्यसाची गुरुकुलममध्ये ही साजरी होती आहे, ती आमच्या सर्वांच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे। आपल्या या सव्यसाची गुरुकुलममध्ये तरुणांना शस्त्र आणि शास्त्र याचं प्रशिक्षण दिलं जातं। आणि शिवरायांच्या काळामध्ये ज्या युद्धकलेच्या माध्यमातून त्यांनी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ज्या शस्त्रांच्या माध्यमातून अनेक मावळ्याने आपापले पराक्रम गाजवले। कारण शिवाजी महाराज म्हटले की वाघनखे आठवतात, शिवाजी महाराज म्हटले की त्यांची भवानी तलवार आठवते, आणि शिवराय म्हटलं की त्यांच्या मावळ्यांच्या बरोबर अनेक शस्त्र सुद्धा अजरामर झाली। की अगदी आज पट्टा हे जे एक अतिशय मराठ्यांचं अस्सल शस्त्र की ते समोर आल्यानंतर 300 मावळ्यांना घेऊन लढणारे बाजीप्रभू देशपांडे आठवतात। बरोबर। छत्रपती शिवरायांच्यावर चालून आलेला सय्यद बंडा याला मारण्यासाठी झेपावणारा जीवा महाले आठवत आहेत। आज विटा पाहिला की शिवाकाशीद आठवत आहेत, तलवार पाहिली की मुरारबाजी देशपांडे आठवत आहेत। प्रत्येक शस्त्रांच्या पाठीमागे एक एक इतिहासाच्या स्मृती आहेत, आणि त्या स्मृती तरुणांच्या चित्तामध्ये, लहान मुलांच्या चित्तामध्ये उमटाव्यात। त्यांनी ती प्रेरणा, तो उत्साह, ती ऊर्जा, ते साहस, ते धाडस, ते शौर्य, धैर्य, पराक्रम, विवेक आणि शुद्ध चारित्र्य हे गुण त्यांच्या अंगी बाणावेत। हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इथे एक अतिशय परिपूर्ण योद्धे जे स्वतःचं रक्षण करण्याबरोबर व्यक्तीपासून समाज आणि समाजापासून राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी ते कटिबद्ध होतील, आणि देशातल्या अतिशय विविध विभागामध्ये आपले अतिशय चोख सेवा शिवरायांना समोर प्रत्यक्षदर्शी ठेवून, साक्षी ठेवून ते पार पाडतील, ही भावना डोळ्यासमोर ठेवून तरुणांना घडवणं हा सव्यसाची गुरुकुलमचा उद्देश आहे। पूजनीय श्री संजय गोडबोले गुरुजी हे आमचे परात्पर गुरुजी आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे गुरुकुल, ह्या गुरुकुलाची स्थापना झाली, आणि गेल्या 4 वर्षामध्ये जवळजवळ 4-4.5 हजार तरुण इथे येऊन निवासी प्रशिक्षण घेत आहेत। सकाळी पहाटे 4:30ला इथली दिनचर्या सुरू होते, ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत शस्त्र शास्त्र याचा अभ्यास, भारतीय व्यायाम, मल्लखांब, कुस्ती आणि त्याचबरोबर नियुद्धाचे अनेक डावपेच, ह्या सगळ्या डावपेचांच्या बरोबर महिला स्वसंरक्षण, आज जो भीषण प्रश्न आहे त्या मुलींच्या स्वसंरक्षणासाठीचे धडे इथे दिले जातात। आजही आपल्या इथे अनेक मुली इथे येऊन प्रशिक्षण घेत आहेत, देशभरातून मुलं येत आहेत, आणि हे भारतातलं पहिलं युद्धशास्त्राचं गुरुकुल आहे की जिथं नालंदा, तक्षशिलासारखी विद्यापीठं आपल्या इथं होऊन गेली, अनेक गुरुकुलं होऊन गेली, पण त्या गुरुकुलाचं संरक्षण करण्यासाठी क्षत्रियांची निर्मिती झाली, आणि त्या क्षत्रियांचं जे काम आहे ते आपल्या आजच्या तरुणांच्या मध्ये आपल्या देशाच्या प्रत्येक विभिन्न अंगांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी कटिबद्ध व्हावं, अशासाठी ह्या गुरुकुलाची निर्मिती झाली। ह्या देशामधलं ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान याचं संरक्षण, आपल्या कलेचं संरक्षण, आणि त्याचबरोबर ह्या राष्ट्राचं संरक्षण करण्याची भूमिका तरुणांनी घेऊन जावी आणि ती अंगी बाणावी, यासाठी ह्या गुरुकुलाची रचना केली। फारच स्तुत्य विचार आहे हा। एक तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज, आपण सगळेच ही गोष्ट मान्य करू की तो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा जो विचार आपल्यापर्यंत दिलेला आहे, आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे, तोच आपल्यावर खरं म्हणजे घडलेला एक संस्कार आहे, किंवा तीच आपली एक संस्कृती आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। आणि ह्यालाच तुम्ही कुठेतरी तुमच्या ह्या कार्यातून हातभार लावायचा प्रयत्न करत आहात, हे खरंच खूप स्तुत्य काम आहे। तुमच्याबद्दल प्रचंड आदर आहे आम्हाला सगळ्यांनाच। तर आता तुम्ही जसं म्हणालात वेगवेगळे जे प्रकार आहेत, तर आपण आता सुरुवात कोणत्या प्रकाराने करू? आपण खरं तर प्रत्येक वेळी काय होते की आपण डायरेक्ट शस्त्र पाहतो, पण त्या प्रत्येक शस्त्रांच्या पाठीमागे प्रत्येक स्नायूसाठी काय काय पद्धतीचा व्यायाम द्यायला पाहिजे, आणि हा वेद काळापासून भारतामध्ये शास्त्रीय भारतीय व्यायाम हा चालत आलेला आहे की ज्यामध्ये रामायण काळातले व्यायाम आहेत, महाभारत काळातले व्यायाम आहेत। तर आपण आधी सुरुवातीला भारतीय व्यायामाने सुरुवात करणार आहोत, मग त्यानंतर सूर्यनमस्कार होतील, भूमिनमस्कार होईल, चंद्रनमस्कार नावासारखा एक प्रकार आपल्या भारतामध्ये व्यायामामधला आहे जो आज लुप्त होऊन गेलेला आहे। अशा अनेक विविध व्यायामाचे प्रकार की जे कधी मागच्या ह्या 20-25 वर्षामध्ये ते पाहण्यात येत नव्हते, की जे ग्रंथांमधून आम्ही काढले आणि त्याचं प्रॅक्टिकल रूप आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे दंड पाहणार आहोत, वेगवेगळ्या पद्धतीच्या बैठकी पाहणार आहोत, त्याचबरोबर सूर्यनमस्कार आहे, भूमिनमस्कार आहे, चंद्रनमस्कार आहे, अशा विविध व्यायामाच्या पद्धती आपण पाहणार आहोत। आणि मग शस्त्रांची सुरुवात, त्याचं जे आद्यशस्त्र आहे ते म्हणजे दंड, म्हणजे लाठी, त्या लाठीकाठीची सुरुवात होईल। क्या बात आहे, आम्ही फार उत्सुक आहोत। नक्कीच, चला सुरू करूया, लगेच करूया। येस।
सगळेच वेगवेगळे प्रकारचे दंडबैठका पाहिल्या, खरंच खूप प्रभावी वाटल्या. या आत्ताच्या सध्याच्या भाषेमध्ये यालाच वॉर्मअप असं म्हणता येईल का? हा जरूर म्हणता येईल, पण हा वॉर्मअप पेक्षाही खूप पलीकडचा आहे. कारण आता आपण जे दंडबैठका पाहिल्या, आता आपण जे सर्वांगाचं व्यायाम पाहिला, की ज्याला सर्वांग सुंदर व्यायाम इतकं सुंदर नावच आहे. बरोबर. आणि ज्यामध्ये आता आपण साधारण दंड बघितले, वृश्चिक दंड बघितले, पार्श्वदंड बघितले, राममूर्ती दंड बघितले, हनुमान दंड बघितले, वेगवेगळ्या पद्धतीच्या बैठकी बघितल्या. आणि खरं तर आज सगळ्या व्यायामाचा राजा म्हणून ज्याला आपण सूर्यनमस्काराकडे पाहतो, त्या सूर्यनमस्कारा व्यतिरिक्त सुद्धा भूमी नमस्कार आहे, चंद्र नमस्कार आहे. हेही असे काही वेगळे वेगळे प्रकार आता आपण पाहिले. आणि हे प्रकार का करायचे आहेत? कारण भविष्यात ज्या संघर्षाला तोंड द्यायचं आहे, त्या संघर्षाला लढण्यासाठी जे हातामध्ये शस्त्र धारण करायचे आहेत, ती शस्त्र धारण करण्यासाठी मनगटामध्ये बळ लागतं. बरोबर. आणि ती शस्त्र पेलण्यासाठी आणि संघर्षासाठी सिद्ध होण्यासाठी आता मनगटामध्ये यांच्या बळ आलेलंच आहे. तर आता आपण शस्त्रविद्येचा सराव त्यांचा आपण पाहणार आहोत, शस्त्रविद्या पाहणार आहोत. आणि त्या शस्त्रविद्येतलं आद्य शस्त्र जे आहे ती आहे लाठी. लाठीलाच समानार्थी शब्द आहे दंड. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी गागा भट्ट यांनी त्यांच्या हातामध्ये राजदंड दिला आणि त्या राजदंडाला साक्षी ठेवून त्याची प्रतिज्ञा घेऊन महाराज सिंहासनाधीश्वर झाले. असाच हा दंड की जो समाजाला शिस्त लावतो, प्रशासन करतो आणि त्याचबरोबर चूक झाल्यानंतर त्याला शिक्षाही देतो. अशा ह्या दंडाचं प्रात्यक्षिक आता आपण पाहणार आहोत, शिवकालीन दंडविद्या. लाठी नमस्ते. 1 2 3 1 2 काय मग या आपल्या मर्दमावळ्यांना बघून रक्त सळसळले असेल ना? अहो ही तर फक्त सुरुवात आहे. आता रक्त आणखीन सळसळणार आहे, कारण आपण जाणार आहोत थेट गडावर, भूधर गडावर. ज्या प्रदेशात शिवरायांना स्वराज्य निर्माण करायचं होतं, ते वाढवायचं होतं, तो प्रदेश म्हणजे हा महाकाय सह्याद्री.
इथे वावरायची हिंमत होती ती फक्त वाऱ्याची, प्रपाताची, वाघाची आणि वाघाचं काळीज असलेल्या शूर मराठमोळ्या मर्दांची. इथे तोफा, हत्ती, रणगाडे हे चालणार नाही हे आपल्या द्रष्टा शिवाजीराजेंनी अचूक ओळखलं होतं. आणि मग शिवाजीराजेंनी इथे या मातीत जन्मलेल्या निष्ठावान मावळ्यांची सेना उभी केली, जे या सगळ्या मर्दानी खेळात पारंगत होते. भाला फेक, तलवारबाजी, विटाची फेक हे सगळं या मर्दांच्या डाव्या हाताचा मळच जणू. पुढे या शस्त्रांना, या यवनांविरोधात अस्त्र बनवत या मर्द मराठ्यांनी बलाढ्य सुलतानी शाह्यांना सळो की पळो करून सोडलं. आणि या शस्त्रांची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करताहेत आपले जाधव गुरुजी. आपण आत्ता आहोत भूदरगडावर. या गडाचा शिवकालीन संदर्भ किंवा त्याचा संबंध प्लीज सांगावा. अगदी नक्कीच या गडाचा छत्रपती शिवरायांशी प्रचंड मोठा संबंध आहे. खरं तर हा भोजराजाच्या काळामध्ये बांधलेले हे सगळे गडकोट आहेत, पण शिवरायांनी ह्या यवनांच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी ह्या गडांचा प्रचंड मोठा उपयोग करून घेतलेला आहे. खरं तर हे शिवरायांचे सगळे सवंगडीच होते. आणि शिवाजी महाराज ज्यावेळी दक्षिण दिग्विजयाला गेले त्यावेळी दक्षिण दिग्विजयावरून जाताना या गडावरून गेले आणि येतानाही ते विजय होऊन आले. आणि भुदरगडाच्या शेजारीच असलेला हा जो मार्ग आहे त्याला विजय मार्गच म्हणतात. महाराजांचं पहिलं स्वागत महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये झालं. आणि इतकंच नाही तर अनेक क्रांतिकारकांचं आश्रयस्थान असलेला हा गडकोट आहे. इथं अनेक गडकऱ्यांनी जे बंड केलं, ब्रिटिशांच्या विरुद्ध जी लढाई केली, ते सगळे इथंच भूमिगत राहिले. असा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला हा किल्ला की ज्यानं स्वातंत्र्याचा सूर्य पाहिला. आणि याच गडावर आता आपण ह्या सगळ्या सर्व शस्त्रविद्यांचाही थरार अनुभवणार आहोत. अरे वा, मग आता आपण काय अनुभवणार? आता आपण दंडापासून सुरुवात केली होती, पण आता अगदी तलवार, पट्टे, भाले, विटा, कुऱ्हाड वगैरे सगळ्या शस्त्रांचा थरार आपण अनुभवणार आहोत. की ज्या शस्त्राने एक एक मैदान गाजवलंय, ज्या शस्त्राने एक मोहीम फत्ते केलेली आहे, त्या सगळ्या शस्त्रांचा आपण आता इथं प्रात्यक्षिक पाहणार आहोत, ते अनुभवणार आहोत. चला तर मग उत्सुकता आहेच. नक्कीच. महाराजांसोबत आपला धनी जेव्हा मोहिमेसाठी घर सोडायचा तेव्हा त्याने घर सोडल्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी येऊन पडायची ती घरातल्या कारभारणीवर. एरवी स्वयंपाकघरात रमणारे हात वेळ प्रसंगी तलवारी उपसायलाही कमी पडले नाहीत. कधी स्वसंरक्षणासाठी तर कधी घरादाराच्या रक्षणासाठी. जिजाऊंच्या लेकींच्या मनगटी असलेली ती ताकद आजही या मुलींच्या हाती बघायला मिळते.
वाह क्या बात आहे. खरंच सलाम तुम्हाला. पाहिलं मी म्हटलं होतं ते तंतोतंत खरं ठरलं ना. आता या मुलींना ज्यांनी प्रशिक्षण दिलंय त्या गुरुजींना पुन्हा आपण बोलवूया. गुरुजी आपल्या बरोबर आहेत जाधव गुरुजी. गुरुजी आम्हाला हे आता तुमच्याकडून ऐकायला आवडेल की मुलींना प्रशिक्षण देताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का? काळजी म्हटलं तर केवळ मानसिकतेची घ्यावी लागते. बाकी पाहायला गेलं तर मुली या देशातल्या सक्षमच आहेत. अगदी खरं. आपण मुलींना दुर्बल ठरवणं किंवा मुली अबला आहेत हे ठरवणं हे खरं तर फार चुकीचं चुकीचं आहे. आहे. कारण ह्या देशाचा इतिहास पाहिला तर ह्या भूमीलाच आपण भारत माता म्हणतोय, जी स्त्री देवता आहे. खरं. त्या स्वातंत्र्य लक्ष्मीची पूजा करून स्वातंत्र्यासाठी रणचंडीचा यज्ञ करणारी दुर्गा माता याच भूमीतले खरं. आणि त्याचबरोबर विद्येची देवता सरस्वती याच भूमीतले, बरोबर. शक्तीची देवता दुर्गा माता काली माता ही याच भूमीतली आहे. अगदी खरं. म्हणजे ह्या देशातली महत्वाची जेवढी काही अभिन्न अंग होय. आहेत ती सगळी अंग ह्या आपल्या स्त्री देवतांच्याकडे आहेत. खरं. आणि म्हणून एक सुंदर श्लोक आहे, यत्र नारी असतो पूज्यंते रमन्ते तत्र देवता. जिथे ह्या नारींचा सन्मान होतो तिथं देवता रममान देवता होतात. रममाण. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपल्याला काही चुकीच्या इतिहासांनी चुकीच्या समजुतींनी मुलींना घरात कोंडले गेले आणि मग ह्या मुलींना ते घरातून बाहेर काढणं यांच्यावर आज ह्या ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र, होय. पण दुर्दैवाने दर 3.5 मिनिटाला ह्या मुलीच्यावर बलात्कार होतो. आज वर्तमानपत्रातलं कुठलंही पान उघडलं तर बलात्काराच्या बातम्या बघून वाचून मन असं सुन्न व्हायला लागतं. अगदी खरं. आणि मग अशा काळामध्ये ह्या मुलींना घरातून बाहेर काढायचं, ह्यांना ह्या शस्त्रविद्येसाठी यांचा सराव घ्यायचा, स्वसंरक्षणासाठी यांचं प्रबोधन करायचं, तर ग्रामीण भागामध्ये थोड्या अडचणी येत आहेत कारण मुली सहसा बाहेर पडत नाही आहेत. बरोबर. आणि ह्या भूमीतला असा कुठलाही भाग नाही की जिथं मुलींच्यावर अत्याचार होत नाही. तर मग ह्या मुलींना बाहेर आणणं, त्यांचे सराव घेणं, त्याचबरोबर त्यांच्या वेळेच्या मर्यादा, कारण घरातली कामं करणारा वर्ग पण हाच आहे. बरोबर. त्यामुळं त्यांच्या त्या दोन्ही बाजू कामातून सांभाळाव्या अभ्यासातून ह्या सगळ्यातून त्यांचा वेळ काढून हे सराव घ्यावे लागतात. पण हे करत असताना तुम्हाला मुलांना प्रशिक्षण देताना आणि मुलींना प्रशिक्षण देताना असे काही लक्षवेधी क्षण किंवा काही अनुभवातल्या काही गोष्टी, आठवणीतल्या काही गोष्टी अशा काही असतील? भरपूर आहेत. खरं तर मुलांना आणि मुलींना प्रशिक्षण देताना माझा अनुभव असा आहे की ज्या विद्या शिकायला जे अंगी बळ लागतं, जी चपळता लागते आणि जी एकाग्रता लागते ती खास करून मला मुलींच्या जास्त अनुभवाला मिळाली. कारण कुठल्याही कामामध्ये अतिशय सूक्ष्मपणाने निरीक्षण करण्याची क्षमता ही मुलींच्या मध्ये मला जास्त अनुभवाला मिळाली. आणि बऱ्याच मुलींचे मला असे अनुभव मिळाले की दैनंदिन जीवन जगत असताना असे जे काही प्रसंग त्यांच्यावर ओढवले की ज्या प्रसंगामध्ये त्यांनी ह्या युद्धकलेचा उपयोग करून स्वतःचं संरक्षण केलं आणि आज ते अतिशय स्वतःला धन्य मानतात आणि ह्या आपल्या गुरुकुलाचं ही ऋणी मानतात की ह्या गुरुकुलामुळे आम्ही स्वतःचं रक्षण करायला सिद्ध झालो. असे खूप विलक्षण अनुभव नक्कीच आहेत. कमाल. मला आत्ता एक तुम्हाला ह्याच अनुषंगाने विचारायचं आहे. आपण गप्पा मारता मारता तुम्ही हे बोललात की हे आपण जे प्रशिक्षण देतो त्यात मेंटल फिटनेस ह्याचाही प्रकार खूप जास्त असतो. तर तुम्ही जसं म्हणाला होतात की आजच्या पिढीमध्ये जेव्हा तुम्हाला समोर काही चॅलेंजेस येतात तेव्हा ह्या मेंटल फिटनेस किंवा स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग ह्याचा कसा प्रॅक्टिकली उपयोग होतो? अगदी खरं आहे. आज युद्धकला किंवा युद्धशास्त्र म्हटलं तर आता आपण जे मैदानावरचे जेवढे खेळ प्रकार पाहिले ही खरं तर युद्धाच्या आधीची पूर्वतयारी आहे. बरोबर. ती कवायत आहे. पण एक योद्धा तयार करणं ह्याच्यासाठी काय काय लागतं यासाठी वशिष्ठ ऋषीने प्रभू रामचंद्रांना मार्गदर्शन करताना असं सांगितलंय की एक योद्धा निर्माण करण्यासाठी त्याला मानसशास्त्राचा अभ्यास लागतो, त्याला तर्कशास्त्राचा अभ्यास लागतो, भूगोलशास्त्राचा, खगोलशास्त्राचा, आहार विहार, त्यानंतर आयुर्वेद, मर्मविद्या, संगीत, नाट्य, नृत्य वगैरे ह्या सगळ्या शास्त्रांचा सामान्यपणे ज्यावेळी अभ्यास होतो त्यावेळी तो योद्धा म्हणून पहिल्या पायरीवर येतो असं वशिष्ठ म्हणतात. आणि आपल्या सगळ्या प्राचीन काळातल्या राजांचा आपण अभ्यास केला, अगदी छत्रपती शिवरायांचा अभ्यास केला तर ह्या सगळ्या कलांमध्ये ते प्रवीण होते. कवींद्र परमानंदांनी छत्रपती शिवरायांचं जे वर्णन केलेलं आहे त्यांना दिल्या गेलेल्या शिक्षणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आहे. आणि मग असं लक्षात येईल की वॉर स्ट्रॅटेजी म्हणजे युद्धनीती याचा अभ्यास ज्यावेळी परिपूर्णतेने ह्या मुलांना मिळेल त्यावेळी ह्या सर्वांगाने ते परिपूर्ण असतील. ते जिथे कुठे वावरतील तिथे ते अष्टावधानी असतील, सावध असतील. आज सगळ्यात चांगलं उत्कृष्ट शस्त्र कुठलं तर वेळ प्रसंगी हातामध्ये येणारा दगड हे सुद्धा त्यांचं शस्त्र होऊ शकतं. आणि त्याच्या जवळ जी कुठली वस्तू असेल ती आपल्या संरक्षणासाठी सगळ्यात उत्तम. अगदी खरं आहे. आज ह्या मुलींचं निरीक्षण क्षमता ह्या युद्धकलेमुळे एवढी वाढलेली आहे की कधी कधी आम्ही ह्या मुलींचं काही प्रयोग घेतो की एखाद्या रूममध्ये त्यांना बसवतो,
मुलाखतीसाठी म्हणून, आणि त्यांना प्रश्न विचारता एक अतिशय मार्मिक प्रश्न विचारतो की आता जर तुमच्यावर बलात्कार करायचा प्रयत्न झाला तर दार बंद आहे, बाहेर जाता येणार नाही, तुम्ही काय कराल? तर आज ह्या मुलींची तयारी इतकी जबरदस्त झालेली आहे की ज्या खोलीमध्ये त्या बसतायत त्या खोलीला दरवाजे किती आहेत, खिडक्या किती आहेत, बाहेरचे एक्झिट पॉईंट कुठले कुठले आहेत, याचं निरीक्षण ह्या युद्धकलेमुळे होतं. आणि शिवाय ते एक्झिट पॉईंट जरी जाण्याचे बंद झाले तर त्या ऑफिसमध्ये त्या खोलीमध्ये ज्या काही म्हणून आजूबाजूला वस्तू आहेत ती प्रत्येक वस्तू ते स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्र म्हणून वापरू शकतात. ही तयारी ह्या युद्धकलेतून होते. वा, मुली शस्त्रविद्येत किती पारंगत आहेत हे आपण पाहिलं. आता थोडं मुलांकडे वळूया. शस्त्राबद्दलही आम्हाला ऐकायला आवडेल. काय सांगू, ह्या शस्त्राची महिमाच वेगळी आहे की ज्या शस्त्राला मुघल हे जे काही सगळे संहारक होते हे सुद्धा ह्या शस्त्राची धडकी घेऊन घाबरले की ज्यांनी ह्या शस्त्राला नाव दिलं गनिमे लांब. आणि गनिमे लांब, अच्छा, की गनिमांचा कर्दनकाळ असणार असं हे शस्त्र ज्याला आपल्या मराठी भाषिकांनी मराठ्यांनी तयार केलं. या शस्त्राला म्हणतात इटा, यालाच विटाही म्हणतात. अतिशय सुंदर असं हे शस्त्र जे मराठ्यांनी निर्माण केलं मध्ययुगीन काळामध्ये. आपल्याकडे भाला होता आणि भाला हा फेकून मारा जर आपण निशस्त्र होत होतो. एकतर लढाईमध्ये शिवाजी महाराजांनी जी युद्ध पद्धती अवलंबलेली ती गनिमी काव्याची होती आणि त्या गनिमी काव्यामध्ये आपल्याकडे एकतर तुटपुंजी शस्त्र, मावळ्यांची संख्या कमी, अशा काळामध्ये एक अशा शस्त्राची निर्मिती झाली की जे शस्त्र फेकूनही मारता येत होतं आणि पुन्हा दोरीच्या साहाय्याने खेचून घेता येत होतं. आणि शत्रूला असं व्हायचं की झाडा पाठीमागून दगडा पाठीमागून कुठलं शस्त्र येतंय आणि घुसून पोटामध्ये परत पाठीमागे जाते हे कळत नव्हतं. असं हे अतिशय सुंदर असं शस्त्र, याला भाल्यासारखं ह्याचं टोक पुढं जास्त लांबवलेलं आहे. पाठीमागे जवळजवळ 4.5-5 फुटाचा दंड आहे आणि पुन्हा त्याला पाठीमागे दोरी आहे. एका जागेवर उभा राहून कमीत कमी 10 फूट, 15 फूट, 20 फूट, 25 फूट जशी जशी त्या योद्धाची क्षमता असेल तेवढ्या क्षमतेनं तो लांबच्या शत्रूला मारत होता आणि पुन्हा ते शस्त्र हातामध्ये घेत होता. आजही हे शस्त्र पन्हाळ्यावर गेल्यानंतर
पन्हाळ्याच्या दर्शनी भागामध्येच उजव्या बाजूला नरवीर शिवाकाशीरांच्या हातामध्ये हे शस्त्र साकारलं गेलेलं आहे. ते हे शस्त्र आणि मर्दानी खेळामध्ये आपल्या शिवकालीन युद्धकलेमध्ये सगळ्यात शेवटी शिकवलं जातं. कमीत कमी 3 ते 5 वर्षाचा सर्व शस्त्रांचा अभ्यास असल्याशिवाय आणि योद्ध्यामध्ये संयम आल्याशिवाय हे शस्त्र शिकवलं जात नाही, कारण हे फेकल्यानंतर खेचताना उलटा आपल्या पोटामध्ये सुद्धा घुसू शकतं. इतकंही घातक असलेलं असं हे शस्त्र आहे. आणि त्या शस्त्राची करामत, त्या शस्त्राचे घातकपणा, थरारपणा हा आता आपण बघूयाच. गुरुजी, तुमच्या नावावर एक विश्वविक्रमही नोंदवला गेलाय, हे आम्ही जाणून आहोत. त्याबद्दल काही ऐकायला आवडेल. खरं तर हा गुरुकृपेचाच महिमा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे की ज्यामुळे हा उपक्रम मी करू शकलो. खरं तर आज ह्या महाराष्ट्रामध्ये आपली ही इतकी दैदिप्यमान परंपरा असलेली शिवकालीन युद्धकला, पण त्या युद्धकलेची दखल ना शासकीय पातळीवर आहे, ना राज्य पातळीवर आहे, ना राष्ट्रीय पातळीवर आहे, ना आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. आणि कुठंतरी याची दखल घेतली जावी यासाठी माझ्या गुरूंनी मला आज्ञा केली की एक असा काहीतरी उपक्रम आपण करू की ज्याची नोंद जगामध्ये घेतली जाईल. आणि त्यातला एक मराठ्यांचं जे सगळ्यात आवडतं शस्त्र आहे तो म्हणजे हा पट्टा, की ज्याचं पातळ लवचिक आहे. यापेक्षा खरं तर तो थोडा कडक असतो ब्लेड आणि थोडासा पुढचाच भाग त्याचा पातळ असतो. पण आज दुर्दैवाने ही शस्त्रही तयार होत नाहीत. आज आम्हाला त्या पद्धतीच्या रिप्लिका तयार करून वापराव्या लागतात. तर त्या पट्ट्याच्या साह्याने मराठ्यांनी जी लढाई केली त्यातला एक अतिशय महत्त्वाचा वार आहे तो म्हणजे पटकाप. समोरच्या शत्रूला लढाई करता करता अचानक हूल देऊन फसवून मानेवरचा वार दाखवता दाखवता तो आपल्या पायाखालून पट्टा काढून समोरच्या शत्रूचा गुडघ्याखालचा पाय कापला जातो. पायामध्ये पडलेले जे सगळे शत्रू सैनिक असतात सगळेच पडलेले मेलेले नसतात, पण पट्टेकरांची एक राखीव फळी, त्यांचं एकच काम असायचं की प्रत्येक त्या शत्रूच्या सैनिकाच्या छातीवर पाय देत जायचं आणि जो जिवंत आहे आणि जो उठून लढण्यासाठी प्रतिकार करेल तर त्याच्या आपल्या स्वतःच्या पायाखालून पट्टा काढून त्याचं मुंडकं बाजूला केलं जायचं. आणि ही पद्धत अगदी सहसंदर्भ दुसऱ्या महायुद्धापर्यंत मराठ्यांनी वापरलेली आहे. मराठा लाईट इन्फंट्रीनं सुद्धा ह्या पट्ट्यांची ही जी काही करामत आहे ती प्रत्यक्षात तिचा उपयोग केलेला आहे. आणि तोच उपयोग लढाईमध्ये कशा पद्धतीने केला जातो त्याचं एक प्रतीक म्हणून हे लिंबू ठेवलेले आहेत, की जो लिंबू आपल्या किचनमध्ये सुद्धा स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वेळतीवर चिरत असताना 2-3 वेळा घासावा लागतो, इतकं चिवट त्याचं वरचं हे आहे. तर तो पट्ट्याच्या साहाय्याने एकाच घावामध्ये त्याचे 2 तुकडे कसे होत आहेत, त्यावरून पट्ट्याची धार, मनाची एकाग्रता आणि ह्या शस्त्रावरचा कंट्रोल, हे सगळे हा एका प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दाखवलं जातं. क्या बात आहे. हा लिंबूचा पटकाप आहे. वा वा वा, आम्हाला बघता येईल हे? नक्कीच. क्या बात है गुरुजी, क्या बात है. खरंच दिल खुश हो गया. म्हणजे खरंच मला काय बोलावं हे कळत नाहीये. गुरुजी, मला एक तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही जो केला विश्वविक्रम तो नेमका काय? हा, तर आता आपण जी लिंबूची प्रात्यक्षिकं पाहिली की इतक्या गतीनं ती कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कापली जात आहेत. तर अशी न थांबता 46 मिनिटांमध्ये 3802 लिंबू कापण्याचा हा विश्वविक्रम आहे. ॲव्हरेज एका मिनिटामध्ये जवळजवळ 82-84 लिंबू कापले जात होते 60 सेकंदापेक्षा जास्त. क्या बात आहे. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. केवळ पुन्हा एकदा तुम्हाला देखील मानाचा